नमस्कार मित्रांनो, नुकतीच महानगरपालिका निवडणूक पार पडलेली आहे आणि ही निवडणूक तब्बल 2017पासून 7 वर्षानंतर घेण्यात आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या राज्यसेवा असो, संयुक्त गट ब आणि गट क असो किंवा इतर जे येणाऱ्या सरळ सेवा परीक्षा आहेत, त्यामध्ये महानगरपालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाचा टॉपिक ठरणार आहे. आपल्या सिलेबसमधील ग्राम प्रशासन या टॉपिकच्या अंडर तुम्हाला महानगरपालिका असो, नगरपरिषद असो किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती याबद्दल येणाऱ्या सर्वच एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न दिसणार आहेत. त्यामुळे हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा होणार आहे आपल्यासाठी. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण निवडणूक कशी होते, महानगरपालिका संदर्भातील कायदा, संविधानातील तरतुदी काय आहेत आणि आपल्या परीक्षेसाठी इतर जे महत्त्वपूर्ण माहिती आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. या व्हिडिओमधील प्रत्येक स्लाईड ही परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत. एक सिंपल प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत, तर आपलं उत्तर 29 होणार आहे. त्या महानगरपालिका कुठल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते आपण समोरच्या स्लाईडमध्ये बघणारच आहोत. परंतु महाराष्ट्राच्या मॅपवर पण तुम्ही इथे बघू शकता. 18 महानगरपालिकांची मुदत 2022मध्ये संपलेली होती. 2 नवनिर्मित महानगरपालिका आहेत. एक म्हणजे जालना आहे 29वी आणि 28वी म्हणजेच इचलकरंजी आहे. जालना महानगरपालिका जी आहे ती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच आताचं छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. आणि इचलकरंजी महानगरपालिका ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. हा पण तुम्हाला इथे पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. 5 महानगरपालिकांची मुदत 2020मध्ये संपलेली होती आणि 4 महानगरपालिकांची मुदत 2023मध्ये संपलेली होती. राज्यसेवेमध्ये तुम्हाला स्टेटमेंट बेस्ड प्रश्न यावरती विचारू शकतात, त्यामुळे आपण पॉईंट इथे महत्त्वाचा होतो. एकंदरीत राज्याचा विचार केल्यास एकूण मतदार जे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाग घेतले ते म्हणजेच 3,48,00,000 एवढे आहेत. तुम्हाला 3 करोड म्हणजेच 3.50 करोड तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये पुरुष मतदान 1.8 करोड आहेत आणि महिला मतदान 1.6 करोड आहेत. एकूण मतदान केंद्र 39,000 आहेत. संपूर्ण राज्यातील महानगरपालिका मिळून एकूण प्रभाग 893 आहेत. एकूण नगरसेवकांच्या जागा 2,869 आहेत. त्यातील महिलांसाठी 1,442 आहेत. हा आकडा महत्त्वाचा आहे. SC प्रवर्गासाठी 341 आणि ST प्रवर्गासाठी 77 जागा आहेत. हा पण आकडे महत्त्वाचे आहेत. तर प्रथम आपल्याला महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया बघायची आहे. महानगरपालिकेची निवडणूक ही लोकशाही पद्धतीने पार पडली जाते. शहराचा कामकाज पाहण्यासाठी नगरसेवक निवडणे हा या निवडणुकीचा मुख्य उद्देश असतो. ही प्रक्रिया साधारणपणे खालील टप्प्यामध्ये पार पडते. पहिलं म्हणजेच प्रभाग रचना असते, म्हणजेच वॉर्ड फॉर्मेशन. शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन संपूर्ण शहराचे छोट्या छोट्या भागात विभाजन केले जाते, ज्यालाच आपण वॉर्ड किंवा प्रभाग असे म्हणतो. प्रत्येक प्रभागामधून एक किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजेच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार नगरसेवक निवडले जातात. राज्य निवडणूक आयोगाद्वारे त्या प्रभागामध्ये आरक्षण जाहीर केले जाते. त्यामध्ये SC असतील, ST असतील, OBC असतील आणि महिलांसाठी 50% आरक्षण असते. महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण आहे त्यांचे नाव त्या शहराच्या मतदार यादीमध्ये समावेश केला जातो आणि त्यांना मतदान करण्याचा अधिकार तिथे असतो. ज्या उमेदवारांना नगरसेवक पदासाठी निवडणूक लढायची आहे ते आपला उमेदवारी अर्ज भरतात. त्यानंतर EVM पद्धतीद्वारे याची मतदान प्रक्रिया पार पडते. त्यानंतर मतमोजणी आणि निकाल लागतो आणि लास्टमध्ये महापौर आणि उपमहापौर यांची निवड नगरसेवकांमधूनच केली जाते. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात. आपल्याला महत्त्वाचा पॉईंट आहे, यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर महानगरपालिका संदर्भातील काही कायदे आहेत. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेचे कामकाज हे 2 कायद्यानुसार चालते. पहिलं म्हणजेच मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888. हा कायदा फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी आहे आणि हा भारतातील सर्वात जुन्या कायद्यापैकी एक आहे. दुसरा कायदा म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949. मुंबई वगळता ज्या इतर 28 महानगरपालिका आहेत महाराष्ट्रातील त्यांचं कामकाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार चालते. हा फरक जो आहे तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 या कायद्यातील काही महत्त्वाच्या तरतुदी आपल्या इथे लक्षात ठेवायच्या आहेत. जर तुम्ही पर्टिक्युलर BMCच्या एक्झाम देत असाल तर तुम्हाला BMC कायदा पण डिटेलमध्ये लक्षात ठेवायला लागेल. तर कलम 3 मध्ये महानगरपालिका स्थापनेसंदर्भातील तरतूद आहे. या कायद्यानुसार महापालिकेचे काम पाहण्यासाठी
तीन मुख्य संस्था असतात, त्यामध्ये महानगरपालिका परिषद, स्थायी समिती आणि महानगरपालिका आयुक्त या तीन मुख्य संस्था असतात. हा पण महत्त्वाचा इथे पॉईंट आहे, यावर पण तुम्हाला इथे प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर कलम 5 निवडणूक आणि आरक्षण संदर्भातील तरतुदी आहेत. कलम 10 ते 12 अनर्थ या संदर्भातील तरतुदी आहेत. महापालिकेचे अधिकार आणि कर्तव्य कलम 63 आणि 66 दिलेले आहेत. तर ह्या काही महत्त्वाच्या कलम आहेत, ह्या तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर महानगरपालिकेसंदर्भातील काही संविधानातील तरतुदी आहेत, त्या पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर भारतीय राज्यघटनेमध्ये 74वी घटनादुरुस्ती आहे, जे की 1992ची आहे. त्यामध्ये सर्व महानगरपालिका, नगरपरिषद याबद्दलची तरतूद दिलेली आहे. संविधानातील भाग 9A पार्ट 9A याची तरतूद केलेली आहे आणि याची कलम जी आहे महानगरपालिकेसंदर्भातील, जे म्हणजेच आपण अर्बन लोकल बॉडीज जे म्हणतो, त्यामध्ये सर्वच आलं. नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका इत्यादी सर्वच आलं. तर यांची तरतूद संविधानातील भाग 9A दिलेली आहे. यांची कलम 243P ते 243ZG दिलेला आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. यामध्ये कलम 243Q नगरपालिकेची स्थापना, 243R त्यांची रचना, 243U नगरपालिकेचा जो कार्यकाळ आहे 5 वर्षाचा, त्याबद्दलची तरतूद आहे. कलम 243ZA राज्य निवडणूक आयोगासंदर्भातील तरतूद आहे. कलम 243T जागांचे आरक्षण, कलम Y जी वित्त आयोग आहे त्याचे गठन करण्याची तरतूद आहे. कलम 243W अधिकार आणि कार्य दिलेले आहेत. संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये महानगरपालिकेची 18 कार्य दिलेली आहेत. आपण पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे शहराचे नियोजन आणि विकास, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता, अग्निशमन सेवा, रस्ते आणि पूल बांधणे, पाणीपुरवठा इत्यादी महत्त्वाची कामं आहेत महानगरपालिकेचे. कलम 243S जे प्रभाग समिती आहेत त्याबद्दलची इथे तरतूद दिलेली आहे. तर महानगरपालिकेसंदर्भात किंवा अर्बन लोकल बॉडी संदर्भात तुम्हाला जे कायदे आहेत 2 आणि संविधानातील तरतुदी आहेत याबद्दलची थोडक्यात माहिती असायला पाहिजे. त्यानंतर परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. एकूण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत आणि महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरीकरण झालेल्या राज्यापैकी एक आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर विभागवारी आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या विभागामध्ये कुठली महानगरपालिका आहे याचा पण आपल्या जोड्या लावा स्वरूपामध्ये प्रश्न येऊ शकतो. कोकण विभागामध्ये 9 महानगरपालिका आहेत, पुणे विभागामध्ये 5 आहेत, नाशिक विभागामध्ये 5 आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 आहेत. हे जालना जे आहे ते बनायच्या आधीचा हा डाटा आहे, त्यामुळे यामध्ये आपण जालना ॲड करू शकतो. यामध्ये टोटल 5 महानगरपालिका आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि इचलकरंजी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच पुणे विभागामध्ये एकूण 6 महानगरपालिका आहेत. तर हा इथे 6 आहेत पुणेमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 5 आहेत. हा नवीन अपडेट आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर अमरावती विभागामध्ये 2 आहेत, अमरावती आणि अकोला. नागपूरमध्ये 2 आहेत, नागपूर चंद्रपूर. आणि नव्याने प्रस्तावित म्हणजेच जालना हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि इचलकरंजी हे पुणे विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. इत्यादी माहिती आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. तर 2026च्या निवडणुकीमध्ये काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. ते म्हणजेच बहुसदस्यीय प्रभाग पद्धती यामध्ये लागू करण्यात आली आहे. मुंबई वगळता इतर 28 महानगरपालिकांमध्ये 3 किंवा 4 सदस्यांचा एक प्रभाग म्हणजेच पॅनल सिस्टीम असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. हा महत्त्वाचा पार्ट आहे इथे. 29 महानगरपालिकांची जी मतदान आहे ती 15 जानेवारीला झालं आहे आणि त्यांचे जो निकाल आहे तो 16 जानेवारीला जाहीर करण्यात आला आहे. महानगरपालिकेचा प्रशासकीय कालावधी हा 5 वर्षाचा असतो. त्यानंतर महापालिकेचे वर्गीकरण पण तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. यावर पण तुम्हाला जोड्या लावा स्वरूपात प्रश्न येऊ शकतात. A+ वर्गामध्ये फक्त मुंबई महानगरपालिका आहे, अ वर्गामध्ये पुणे आणि नागपूर आहे, ब वर्ग महानगरपालिकेमध्ये ठाणे, नाशिक आणि पिंपरी चिंचवड आहे आणि उर्वरित ज्या महानगरपालिका आहेत त्या क आणि ड वर्गामध्ये येतात. तर हा फरक तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर काही महानगरपालिका आहेत त्या क्षेत्रामध्ये किती जागा आहेत म्हणजेच किती नगरसेवकाच्या जागा आहेत यावर पण तुम्हाला जोड्या लावा स्वरूपात प्रश्न किंवा डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. तर काही महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत त्या संदर्भात तुम्हाला इथे आयडिया असायला पाहिजे. मुंबईमध्ये एकूण 227, पुणेमध्ये 165, ठाणेमध्ये 131, संभाजीनगरमध्ये 115, नाशिकमध्ये 122, जालना जे की नवीन आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, यामध्ये 65, पिंपरी चिंचवड 128, नवी मुंबई 111, मीरा भाईंदर 95, वसई विरार 115, इचलकरंजी ही नवीन आहे,
याबद्दल पण तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. जालना आणि इचलकरंजी दोघांमध्ये 65 संख्या आहे आणि नागपूरमध्ये 151 वार्डांची संख्या आहे. तर एवढी तरी माहिती तुम्हाला असायला पाहिजे यामध्ये. यावर पण तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये पडू शकतो. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषदची जी निवडणूक पार पडली त्याबद्दलची माहिती बघणार आहोत. त्या संदर्भातील संविधानातील तरतुदी आपण बघितल्याच आहेत, पण त्या संदर्भातील जो महाराष्ट्राचा कायदा आहे त्यावर आपण समोरचा व्हिडिओ घेणार आहोत. आणि सोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यावर पण आपण अशाच प्रकारे एक व्हिडिओ घेणार आहोत.